नमस्कार. आता इथे अर्जुन आणि सायली गिरिजाला त्या कुशलच्या तावडीतून सोडवतात आणि ते परत रुद्रजवळ तिला घेऊन येतात आणि शेवटी गिरिजाचं आणि रुद्रचं लग्न होतं. आता लग्न लागत असताना बाहेर सायलीला आवाज येतो आणि सायली बाहेर येते तर समोर बाबू उभा असतो. सायली म्हणते, हा तर बाबू आहे, आणि सायली त्याच्या मागावर जाते. अर्जुनसुद्धा पाठोपाठ आलेला असतो. अर्जुन सायलीला म्हणतो, काय झालं सायली? सायली म्हणते, अहो मी इथे बाबूला बघितलं आणि तो मला घाबरून पळाला. अर्जुन म्हणतो, काय? आता अर्जुनसुद्धा त्याचा पाठलाग करतो. बाबू खूप घाबरलेला असतो. तो तुळजापुरात इकडून तिकडे पळत असतो. शेवटी अर्जुन त्याला पकडतो आणि चांगलाच तुडतुड तुडवतो आणि म्हणतो, बाबू बा झाली तुझी आता नाटकं, बंद कर ही सगळी नाटकं आणि आत्ताच्या आत्ता काय खरं आहे ते सांग. 22 वर्षापूर्वी काय घडलं होतं हे सांग. आता बाबू खूप घाबरलेला असतो. त्याला काय बोलावं हे समजत नसतं. अर्जुन म्हणतो, तू असं नाही बोलणार, काय आहे ते सत्य सांग. आता शेवटी बाबू सांगायला तयार होतो. अर्जुन सायलीला बाबू सगळं सत्य सांगतो. 22 वर्षापूर्वी काय घडलं आहे हे सगळं सत्य ऐकताच अर्जुन सायलीच्या पायाखालची जमीन सरकते. अर्जुन म्हणतो, बाप रे, आता हे जे आम्हाला सांगितलंयस ना, हे सगळं आता तू आमच्यासोबत येऊन तिकडे पनवेलला सांगायचं, रविराज किल्लेदारांना आणि आमच्या सुभेदारांना, घरातल्या सगळ्यांना हे सत्य समजलंच पाहिजे. बाबू घाबरतो आणि म्हणतो, असं नका करू, ते रविराज किल्लेदार मला सोडणार नाहीत, प्लीज मला नका मारू, मला नाही यायचं तुमच्यासोबत. अर्जुन म्हणतो, तुला यावंच लागेल, आणि अर्जुन त्याला फरफटत इकडे पनवेलला घेऊन येतो. आता अर्जुन सायली आले म्हणून सर्वजण खुश असतात, पण अर्जुनच्या सोबत हा माणूस कोण? प्रतिमा रविराज तिथेच आलेले असतात. प्रतिमा विचारते, अर्जुन हा माणूस कोण आहे? अर्जुन म्हणतो, थांब आत्या, आता सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष होणार आहे. 22 वर्षापूर्वीचा काय भूतकाळ आहे तो सगळा आता हा बाबू सांगणार आहे. आणि तिथे सुमन आणि नागराजसुद्धा असतात. बाबूला बघून नागराजच्या पायाखालची जमीन सरकते. नागराज त्याला खुणवत असतो, पण बाबू खूप घाबरलेला असतो. बाबू त्याच्याकडे बघतसुद्धा नाही, कारण बाबूला माहीत असतं की हा आणि महिपत या दोघांनी मला सुपारी दिली होती. अर्जुन म्हणतो, तुला त्याचं नाव नव्हतं माहीत ना बाबू? आता इथे तो माणूस आहे का सांग? इथल्या घरातल्या कोणत्या माणसाने तुला सुपारी दिली होती का? तेव्हा आता बाबू म्हणतो, हो, घरातलासुद्धा एक माणूस आहे आणि बाहेरचासुद्धा 2 माणसं होती. आता ते ऐकून नागराजला डरून घाम फुटतो. नागराज त्याला खुणवत असतो की सांगू नकोस. अर्जुन परत बाबूला चांगलंच मारतो आणि म्हणतो, बोल, घरातली कोणती व्यक्ती आहे, बोल, कोणत्या व्यक्तीने तुला सुपारी दिली होती? आता नागराज पुढचा घाबरलेला असतो. रविराज पुढे येतो आणि बाबूच्या चांगल्याच 3-4 थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो, बोल बोल, कोणी सुपारी दिली होती माझ्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची, बोल. आता बाबू हा नागराजकडे बोट दाखवतो. आता नागराजकडे बोट जाताच सर्वजण नागराजकडे बघतात आणि सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. आता बाबूने तर नागराजचं नाव घेतलं आहे. आता रविराज नागराजचं काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.